नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार बार्शी, जिल्हा सोलापूर। दिनांक 7 जूनचा हवामान अंदाज सांगण्यासाठी आलो आहे। उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज मुंबई व उपनगरात डहाणू, पालघर, नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव, संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी या जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या भागात वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। या जिल्ह्यापैकी काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील। तसेच आज विदर्भात व मराठवाडा विभागातील जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या जिल्ह्याच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील। एखादे दुसरे ठिकाणी वातावरणातील बदलामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील। तसेच नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार झाले तर मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील। बार्शी तालुक्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील। काल नाशिक जिल्ह्याच्या काही भागात अतिमुसळधार पाऊस पडला आहे। काही ठिकाणी पावसासोबत गारा पडल्या आहेत। त्या अनुषंगाने विदर्भात व मराठवाडा विभागातील जिल्ह्यातील एखादे दुसरे ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील। 12 जूनपासून राज्यात भाग बदलत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मी राज्यातून पहिल्यांदा दिली आहे। तसेच पुढील 5 ते 6 दिवस विदर्भात पूर्व विदर्भातील तापमानात वाढ होणार असून तापमान 42 ते 44 अंशापर्यंत जाण्याची शक्यता राहील। तसेच पश्चिम विदर्भात तापमान 38 ते 42 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे। मी 4 ते 5 महिन्यापासून सतत सांगत आलो आहे, राज्यात जून महिन्यात विस्कळीत स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याप्रमाणे सध्या राज्यात चित्र दिसत आहे। सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद।